असं काय घडलं की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की हे ॲप आलं पाहिजे किंवा असं काहीतरी ॲप आपण तयार केलं पाहिजे? हे अनेक वर्षांपासून वाटतंय. म्हणजे मी आता, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं KEM मध्ये, त्याच्या आधी मी सायनमध्ये होते, तर माझं शिक्षण होताना म्हणजे आम्ही कितीतरी फॅमिलीज उद्ध्वस्त झालेल्या बघितल्या आहेत मानसिक विकारांमुळे. आणि हे फक्त एकच कारण की त्यांना माहिती नाहीये की हा मानसिक आजार आहे. आणि आत्ताचा आपला नॅशनल हेल्थ सर्व्हे जो आहे 2019चा, तोही हेच सांगतोय. म्हणजे आपल्या देशात 75 ते 85% रुग्ण ज्यांना मानसिक आजार आहे ते ट्रीटमेंट, उपचार घेण्यासाठी पोचत नाही. सो दॅट हॅज कम ॲज अ ट्रीटमेंट गॅप. फक्त 15 ते 20% लोकांपर्यंत आम्ही पोचतोय. आणि आपली जनसंख्या तर आपल्याला माहिती आहे. आणि 2017च्या जो रिपोर्ट होता नॅशनल हेल्थ सर्व्हेचा, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,000 मिलियन लोकांना मानसिक आजार आहेत. आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये 2020 का 21चा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 5 कोटी लोकांना दारूचं व्यसन आहे. दुसऱ्या 5 कोटी लोकांना म्हणजे गांजा आणि ब्राऊन शुगर. तर व्यसनाधीन आपल्याकडे 10 कोटी आहेत. नैराश्य आणि चिंतेचे जवळजवळ 45 मिलियन ईच आहेत. मग हा मोठा प्रमाण झाला ह्याचा. आणि ह्या लोकांपैकी फक्त 15% लोक पोचतात. आता मानसिक आजारांचं कसं असतं की एकदा मला आजार झाला आणि समजा नैराश्य झालं का, चिंता झाली का, मला स्किझोफ्रेनिया म्हणून असा एक आमचा जो मेजर मेंटल डिसऑर्डर, ज्याला आपण वेडेपणा म्हणतो, वेडसरपणा म्हणतो, तो झाला, तर त्याने काय होतं की माझ्या आयुष्यातनं एक इम्पेअरमेंट येतं ऑक्युपेशनल आणि सोशल. म्हणजे मी इतरांशी बोलायला जात नाही, मी घरातच स्वतःला कोंडून घेते, मला इच्छाच होत नाही, कोणाला भेटावंसं वाटत नाही. आणि कुठे कुठे माझे उपक्रम कमी होतात, म्हणजे मी झोपूनच असते. मग घर सांभाळलं जातं मुलांनी का बाकीची जी इतर मंडळी असतील. असे कितीतरी आहेत कुटुंब ज्याच्यामध्ये पुरुष मग त्याच्यावर सगळं पडतं. आणि मग जेवण करणं, सांभाळणं, मुलांना सोडणं, हे करणं. कारण स्त्री झोपून आहे. ती झोपून आहे कारण तिला चिंता आहे, नैराश्य आहे. आणि हे असल्यामुळे त्यांना गांभीर्य कळत नाही. मला होत नाही, मला इच्छा नाही, मला ताकद नाही. ही सगळ्यात मोठी लक्षणं आहेत. पण लोकांना वाटतं हिला काहीतरी शारीरिक आजार झालाय, पण हा मानसिक आजार आहे. आणि ह्या मानसिक आजारांमुळे इयर्स विथ डिसेबिलिटी असं असतं. म्हणजे इतके महिने मी काहीच काम केलं नाही. मग काम केलं नाही, मग तर कधी कधी त्या पुरुषाला ना सुट्टी मारायला लागते का, त्याला त्याची नोकरी सोडावी लागते, कारण त्याला घरी लक्ष द्यावं लागतं. आणि त्याला वाटतं की ठीक आहे, हा कुठला तरी वेगळाच आजार आहे, पण हा मानसिक आजार आहे हे लक्षात येत नाही. अँड दीज आर डिसेबिलिटी असोसिएटेड लाईफ इयर्स. सो बिकॉज ऑफ दिस ह्याचा इम्पॅक्ट खूप होतो परिवारांवर आणि ऑब्व्हियसली आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि गव्हर्नमेंटवर. म्हणजे आपल्याकडे अशी काही सोशल सिक्युरिटी सिस्टम नाही आहे की गव्हर्नमेंट ह्या सगळ्यांचं बघेल काय, लुक आफ्टर देम ॲज इज देअर इन द वेस्ट. पण इकडे आपल्याकडे हे अजूनही नाही आहे. आणि अशाच पद्धतीत मानसिक आजार जास्त वाढतात. आणि ह्याचा प्रेशर डेफिनेटली सगळ्यांवरच येतो. आणि इकॉनॉमिक मग बर्डन वाढतं. आणि इकॉनॉमिकली जे अफेक्टेड आहे दे बिकम मोर वीक.